मग आपली भाषा जी आहे ती भाषा आणि स्वसंस्कृती, आपली संस्कृती जी आहे ही पण आपण पुढे. आता पालक प्रबोधन का आवश्यक आहे, का बरं गरजेचं आहे पालक प्रबोधन? तर मुलांच्या विकासाला पालक प्रबोधन मदत करते. कसं करते? शैक्षणिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक विकास जो आहे तो आपण पालकांना सांगायचा आहे की हा मुलगा पुस्तकी किडा व्हायला नको. बघा, एक मुलगा आहे, त्याला पाणी आणायला सांगितलं, तो ग्लास घेऊन येतो पाणी आणि आपल्याला देतो. त्याला सांगितलं परत घेऊन येतो, पळत पळत जातो आणि घेऊन येतो. पण त्याला सांगा बरं की तू आता पाटी पेन्सिल घे आणि कर गिरवत बस, कशाचं कंटाळ येईल? त्याचं कंटाळ. कारण याच्यामध्ये त्याला आकार कळतो, त्याच्यामध्ये काय द्रव्य आहे ते कळतं, आपण कोणासाठी घेऊन चाललोय ते कळतं, त्याने काय प्रश्न आहे त्याचं उत्तर द्यायचं कळतं. त्याचा आनंदमय गोळ जो आहे हा विस्तृत होतो, प्रबळ होतो, पक्व होतो. मग त्याचा सामाजिक विकास पण व्हायला पाहिजे. आजकाल मुलं जे आहेत ना, तुमचा मुलगा IT झालेला आहे, मी तुम्हाला सांगणार पण उदाहरण, तो IT झालेला आहे तुमचा मुलगा आणि त्याला भरपूर पॅकेज आहे, पण घरी तुमची जर मैत्रीण आली ना, तो बाहेर पण येत नाही. येतो का बाहेर? का तो फक्त म्हणाला, आला, नमस्कार केला, काय मावशी कशी आहे, हात घ्यायला, तर ते मावशीला त्या दिवशी जेवायचीच गरज नाही ना. नाही तर हे कुठे चाललंय? सामाजिक विकास होतोय का? भावनिक तर संपलंच आहे सगळं. भावना संपलेल्या आहेत पण त्यांचा आम्ही भावनिक विकास करतो, शारीरिक विकास करतो. त्याच्यामध्ये अन्नमय कोश आहे, त्याच्यामध्ये भावनेमध्ये मनोमय कोश आहे, हे सांगा तुम्ही. त्यानंतर शिक्षकांशी सकारात्मक संवाद, म्हणून पालक प्रबोधन जे आहे ते गरजेचं आहे. आपण सकारात्मक त्यांच्याशी संवाद करतो. त्यानंतर अभ्यासासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन आपण करतो की या सत्राला एवढं सिलेबस आहे, हा या धड्यामध्ये हे थीम आहे, या धड्यामध्ये हे आहे, आपण त्यांना मार्गदर्शन करतो. त्यानंतर शाळेतील उपक्रमांची माहिती देतो. कृष्ण संमेलन आहे, गणपती उत्सव आहे, नंतर आम्ही याला भेट देणार आहे, आम्ही इकडे सहल काढणार आहे, आम्ही असं करणार आहे, आम्ही तसं करणार आहे. देतं का नाही उपक्रमांची माहिती? पण त्यासाठी गरजेचं आहे. आणि मुलांच्या शिक्षणासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी पालक प्रबोधन आवश्यक आहे. पुढे आता पालक प्रबोधन कसं करायचं? पालक प्रबोधन कसे करावे? तर पालक शिक्षक सभा घेऊन करा. पालक शिक्षक सभा जी आहे ती आपण घेतो आणि त्यांना त्यातलं वार्षिक नियोजन आपण देतो की आमचं असं असं वार्षिक नियोजन आहे. पालक सभेमध्ये फक्त त्यांचे गाराणे किंवा त्यांच्या काही जे काही सूचना असतील ह्या नाही. आपण पालक सभेमध्ये आपण जर जास्तीत जास्त त्यांना शैक्षणिक या विषयावर बोललं तर त्यांचे बाकीचे सगळे प्रश्न सुटून जाईल. ते असं म्हणणार नाही की काल एकदम मी आलो तर फारच हे होतं, इथे कुणी धाडलेले नव्हतं, असं काहीच नाही. आपण डॉक्टरकडे गेल्यावर काय होतं, नस पाहतो, नस ओळखा. नंतर शालेय उपक्रम आणि माहिती द्यायची, त्यांचा पालकांचा सहभाग घ्यायचा त्यामध्ये. तुम्ही गणपतीचे कार्यक्रम करता तर पालकांना सांगा, तुम्ही काल जसं त्यांनी त्या ताईने तो गोंधळ, तुम्ही एक गोंधळ करा, छान करा, आनंद येतो एकदम. त्यानंतर पालक गृहपाठ झालं आपलं. आता काय काय पुढे पण आहे, पालकांच्या स्पर्धा घ्या वेगवेगळ्या आणि क्षेत्रभेटी घेण्यासाठी पालक प्रबोधन जे आहे हे असं आपण या वेगवेगळ्या मुद्द्यांवर करायचं आहे. पुढे
आता पालक प्रबोधन आपण केलं तर तिथे काय काय फायदे मिळतील आपल्याला? तर पहिला आपला मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वाढ, कारण आपण त्यांना समजून सांगणार आहोत आणि ते पण घेणार आहेत. ते पण पालकांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वाढ होईल, त्याच्या सामाजिक विकासात वाढ होईल. मी आता जे IT मुलं मला भेटतात ना, त्यांना मी म्हणतो की अरे बाबांनो, तुम्ही हुशार आम्हाला, तुझी बायको हुशार आहे, आलं तुला एवढं पॅकेज आहे, तिला एवढं पॅकेज आहे, खूप आनंद. पण तुम्ही लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस तुमच्या शेजारच्या ज्या आजी आहेत त्यांना तुमच्याकडे 2-2 कार आहेत, त्या कार मध्ये मतदानाला नेलं असतं आणि आणलं असतं तर 272ची वाट पाहत बसावं नसती ना लागली, बहुमताची वाट पाहावं नसती लागली. पण तुमचं काही कर्तव्य नाही सामाजिक. तुम्हाला एवढं येलंय काय 20 लाखाचं पॅकेज, त्याला 25 लाखाचं पॅकेज. अरे जी मुलं आहेत, जी अंध, आता सांगितलं अंध शाळा आहे, जी आधाराश्रमाची मुलं आहेत किंवा जे शाळेला गरज जाते व्हायला पाहिजे. नाहीतर काही झालं, इलेक्शन वगैरे आलं की शनिवार बाहेर. अरे देशाची कर्तव्य आहे का? मग अशी मुलं नाही करायची आपल्याला. एक उदाहरण सांगतो की विद्या भारतीच्या राष्ट्रीय मंत्री डॉक्टर मधुश्रीताई सावजी म्हणून आहेत, त्यांना आपण इथे फार चांगलं बोलतात. तर त्यांनी 13 IIT चा एक गट तयार करून, IIT पवई गट तयार करून त्यांना पंचकोश सांगितले. 2 तासासाठी सांगितलं काय सांगितलं. आणि त्यानंतर त्या म्हणाल्या की तुम्हाला पंचकोश कळला नाही कळला, तुम्हाला थोडंफार कळलं, मला एवढंच फक्त आता सांगा की मागच्या महिन्यामध्ये तुमच्या मनामध्ये प्रत्येकाच्या कोणती भावना होती? भावना भरपूर आहेत आपल्याला. आनंद आहे, सुख आहे, दुःख आहे, पश्चाताप आहे, नकारात्मकता आहे. कोणती भावना होती? IITचे 13 होते, त्यापैकी 9 मुलांनी स्ट्रेस, दोघांनी सॅडनेस आणि दोघांनी हॅपी कडे चाललो एवढंच आहे. IITचे मुलं 10वी-12वीला एवढे मार्क 95 काय 97 काय 99% पडलेले, त्यांच्यासाठी 11वीला पालकांनी 4-5 लाख रुपये दिले. कॉलेजचं करतो, कॉलेजलाच जायचं, सामाजिक विकास संपला. एवढा खर्च केला, एवढे IIT कुठं आहे, गुणवत्तेला त्यांचे सलाम आहे. कारण त्यांनी ते दादांनी सांगितलं परवा, दादासाहेबांना पूर्वजन्मीचं पण सुकृत असतं, त्याला ज्ञानाचे संस्कार म्हणतात. मग ते ज्ञानाच्या संस्काराने त्यांना मिळत आहे. पुढे काय म्हणून हा पंचकोश विकास आहे. आणि म्हणून पालकांचा आपल्याला बोधन करायचं आहे की योग्य वर्तन जे आहे विद्यार्थ्यांचं व्हावं, विद्यार्थ्यांच्या कामगिरीमध्ये वाढ व्हावी. त्यांना एकदम NEP सांगायचं नाही, आपल्याला थोडं थोडं सांगायचं, जरा शुगर कोटेड थोडं द्यायचं, जास्त नाही. पहिल्या सभेमध्ये नुसतं ओळख करून द्या, दुसऱ्या सभेमध्ये थोडस, तिसऱ्या सभेमध्ये पहिला जो पाया पुस्तक आहे ना त्याचं पूर्ण लगेच आल्या धाड बुकून आण, वर्षभर ओकायचं आणि त्याच्यामध्ये आता शहरामध्ये नसतं, पण खेड्यांमधून अनुपस्थितीचं प्रमाण फार असतं. शहरामध्ये खरीच मूल्य असतो काय, आणि पालकांचा सहभाग आहे हा, आणि शिक्षकांना मदत कशाने, पालकांच्या सहभागाने. कशाला? आपलं जे चाक आहे नियोजनाचं चालेल ते चालवायला. तर म्हणून पालक प्रबोधनाचे हे फायदे आहे. पुढे आता पालक समस्या आपण पहिल्यांदा जे आडमुठे म्हणून भूमिका पाहिली आपण, आता हे समस्या आहे. आता पालकांच्या ह्या समस्या आहे, हे नंतर तुम्ही द्या, आधी माझ्याकडे लक्ष की गुणवत्ता नकोय त्यांना, गुण हवे.
मला तुला 95% मार्क, 97%, 99%, त्याच्यामध्ये गुणवत्ता तो आहे. मग ही समस्या आपण उघडून त्यांना दाखवली पाहिजे की गुणवत्ता महत्त्वाची. माझी आई म्हणायची की तुम्ही जर तुमच्यामध्ये जर सद्गुण आले तर तुम्ही डोंगरावर सुद्धा जगू शका. सद्गुण जे आहे तर हे गुणवत्तेपेक्षा गुणाचं आकर्षण जे आहे हे पालकांना आहे. तुम्ही त्यांना जी काही मी उदाहरणं सांगितली ती सांगा. आणि आपण जी शिशुवाटिका विषय झाला ना, बरोबर माहिती घेतला ना विषय. शिशुवाटिका अभ्यासू पण पाहिजे बरं. आणि खूप अभ्यास करायची साधन. मी 1996 साली PhD केली. तर त्यावेळेला जयकर ग्रंथालयामध्ये बसावं लागायचं. आम्हाला दररोज एक डझन कागद लागायचे लिहायला. बाकी साधन नव्हतं आमचं. आज नुसतं ती गुगल काढले की धाड येतात. तर केवळ गुण नाही तर गुणवत्ता जी आहे हे महत्त्वाचं. क्षमता ज्या आहेत ना मुलांमध्ये त्याच्याकडे लक्ष नाहीये पालक. क्षमतेकडे लक्ष नाही. प्रलोभन काय बस त्याच्याकडे लक्ष की याची क्षमता जी आहे शिल्पकलेची क्षमता त्याला जाऊन देत नाही पुढे. त्याला फक्त डोक्यामध्ये पॅकेज. त्याच्या डोक्यामध्ये फक्त पॅकेज. मला मी नोकरीला लागलो तेव्हा 277 रुपये पगार होते. माझे मुलं म्हणतात तुम्ही ते स्वीकारायचं नाही ना, जिथे जास्त पॅकेज होते कशाला झाले. तर क्षमतेकडे दुर्लक्ष होते आणि प्रलोभनाकडे. लिखाण आणि गृहपाठावर भर आहे त्या पाहिलं. दुसऱ्याची स्पर्धा जी आहे ती पालक जे आहे त्यांची समस्या आहे. याच्यामध्ये मी दिलं सर्व कार्यक्रम उपक्रम स्पर्धा यात सहभाग त्यांना पाहिजे. तू गाण्यात पाहिजे, नाटकात पाहिजे, नाचात पाहिजे, याच्यात पाहिजे. माझा मुलगा पाहिजे. हो परवा आमच्या नगरला तर एका पालकाने अशी कंप्लेंट केली की त्यांनी ते पोलीस ठाण्यामध्ये मुलं नेली आणि त्याचे आता व्हॉट्सअप आले ना त्याच्यावर त्याचे फोटो टाक. माझा मुलगा कुठे? माझ्या मुलाचा फोटोच नाही मुद्दाम घेत. डोकं पडायची वेळ. तर सर्व कार्यक्रम उपक्रम यात सहभाग व्हावा. शिक्षकांबद्दल गैरसमज. काय गैरसमज? त्या तुकडीच्याच चांगले शिकवतात आणि ह्या बस ते त्यांच्यामध्ये काहीतरी गोळपीट झालं की ते दुसऱ्याला दूषण देत राहतात. म्हणून ते मी दूध तूप शिरा दिले. त्यांना सांगा की तुकडीच्या सारखं त्या शिशुवाटिका ही पण नाही. शिक्षकांबद्दल नंतर हेवे दावी मनोवृत्ती या समस्या आहेत. आणि पालकांची उदासीनता काय? पालकांमध्ये उदासीनता. त्यांना काय वाटतं आता काय आहे की इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम मला भेद करायचा नाही. पण पालकांचं काय की इंग्रजी माध्यम काढणं फार सोपं आहे. इंग्रजी माध्यमाची इंग्रजी माध्यमासाठी मुलं पाडणं हे पण फार सोपं. इंग्रजी माध्यमासाठी एखादी इमारत बांधणं तेही सोपं. CBSEचा अभ्यासक्रम घेणे अत्यंत सोपं. आणि भरगच्च फी ठेवणे. तर पालकांची उदासीनता जी आहे ती फार. पुढे पालकांचे प्रश्न बघा काय. फार रात्री मी डोकं लावून काढलेले की माझ्या मुलाची शैक्षणिक प्रगती इतर मुलांपेक्षा कमी का आहे. ते म्हणजे तो जज आहे आणि लगेच आपल्याला तिथे न्याय द्यायचा. बाकीची मुलं जी आहे ते खूप शैक्षणिक प्रगती त्यांची आणि माझा मुलगा जो आहे हा एवढा. नंतर माझा मुलगा मुलगी अभ्यास करत नाही. आणि आमच्याकडे 3.5 तास 4.5 तासच असतो. तुझ्याकडे किती असतो? तू
मग त्यांचा अभ्यास घ्यायला नको का? नंतर माझा मुलगा मुलगी ऐकत नाही, त्याला आम्ही काय करणार? नाही, ऐकतच नाही. किती वर्ष ती दोन तोंडात ते ऐकेल, ऐकत नाही, मुलं ऐकत नाही. असं का बरं नाही? तर नंतर सारखा मोबाईल मिळतो व टीव्ही पाहतो. घरी मी काय करू? सारखा टीव्ही पाहतो. हे प्रश्न आहेत पालकांचे, विचारतात आम्हाला. नंतर शालेय उपक्रमामध्ये त्याला मुद्दामच घेत नाही. नंतर शिक्षक फोन उचलत नाही, मीटिंग मध्ये आहे असं सांगतात. आम्ही कधी फोन करा त्याच्या वर्ग शिक्षिकेला, ती नेहमी म्हणते की मी मीटिंग मध्ये फोन घेते. नंतर माझ्या मुलाच्या अभ्यासासाठी मी घरी काय करावं असे काही सुचणे बाळगा. नंतर मुलाची वर्तणूक चांगली करण्यासाठी आम्ही काय करावं असं पण आहे. आणि माझा मुलगा मुलगी पहिलंच का निवडतात? प्रत्येकाला आपली मुलं मुली पहिले पाहिजे ते पालकांचे पुढे. आणि वेळ संपलेली. आता पालकांसाठी गृहपाठ बघा. आपण पालकांना काय गृहपाठ द्यावा त्या तुम्ही धडाधड. काय? पाल्याच्या झोपेचे नियोजन करावे. त्याला 10 तास झोप कशी मिळेल हे तुम्ही पाहिजे, आम्ही नाही. शाळेत झोपायला मुलं येत नाही, घरी झोपता असं धडकून सांगा तुम्ही. तो इथे झोपतो, तुम्ही त्याला घरी झोपायला वेळ देत नाही. 11 वाजेपर्यंत तुमच्या बरोबर त्याला ठेवता. नंतर पाल्याच्या आहाराचं नियोजन करायला पाहिजे तुम्ही त्याला आहार पाल्याला जो आहे. आता तुम्हाला सांगतो, एक पुण्यामध्ये एक मयुरेश डंके नावाचे समुपदेशक आहे. त्यांचं जे एक परवा आर्टिकल आले, त्यांनी 13 ते 25 वयोगटाची मुले जे आहेत त्यांच्याबरोबर एक सेमिनार आणि त्यांना काही प्रश्न विचारले. सीसीटीव्ही तुम्हाला दाखवता येईल. काही चोरी झाली आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला सांगितलं सीसीटीव्ही दाखव. तुम्हाला गावाला जायचंय, आईने लॉक केले पण आईच्या लक्षात आलं की गॅसचा नॉब बंद करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे का कसं? गॅसचा नॉब तुम्हाला माहित नाही. पूर्णाची आरती माहिती आहे का? नाव घेत तुम्हाला पालकांच्या मुलांना. खंडे नवमीच्या दिवशी काय उचललं जातं हे माहिती आहे. असे त्यांनी प्रश्न विचारले 13 ते 25 वयोगटाच्या मुलांना. कोणालाही उत्तर देता आले नाही. बरेच प्रश्न येते. फक्त गणपतीची आरती आली, आरती विचारली फक्त गणपती, बाकी आरत्या माहिती. तुमची कुलदेवता माहिती आहे का? माहिती. तर हे मोबाईल टीव्ही पासून दूर ठेवायला पाहिजे त्यांना. नंतर घरात कामे सांगावी मुलांना. ताई तुम्ही नव्हते, आम्ही परवा एक उदाहरण सांगितलं की आम्ही नाशिकला एका घरी आमच्या कार्यकर्त्याच्या घरी गेलो होतो. त्याला एक मुलगा मुलगी दोघेही. मुलगा 12वी झाला आणि त्याला इंजिनिअरिंगला जायचंय आणि मुलगी इंजिनिअरिंग करते. तर मी म्हणलं मुलं कुठे आहेत? बोलवा. आले ते लोक. काय रे बाबा तुझं नाव काय? काय काय करतात? काय करतात? पण त्या मुलाला विचारलं की तुझ्या जवळ गिरणी आहे, तुला माहित आहे? तो त्याच्या वडिलाकडे पाहतो. आता अशी जर परिस्थिती असते काय, तर भाजी बाजार, वाचनालय, मंदिर, बाग अशा ठिकाणी घेऊन जा त्यांना. तुम्हाला मी सांगतो, म्हणजे विशेष काही सांगत नाही, मी जे पाहिलं ते सांगतो. मी अमेरिकेमध्ये गेलो होतो त्यावेळेला मी आमच्या त्याला सांगितलं जावायला की मला तुम्ही ग्रंथालयात घेऊन जा, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मला वॉशिंग्टन स्कूलमध्ये मी गेलो होतो. तिथे त्या प्रिन्सिपलशी मी बोललो आणि मग चहा वगैरे पिणे झाल्यावर त्यांना मी प्रश्न विचारला की तुमच्या शाळेत अमेरिकेमध्ये विद्यार्थ्यांना मारतात का? नाही. का नाही मारत? त्या म्हणाले की त्यांनी असं म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही गप्पा मारत होतो आणि आमचे विचार जुळले, त्यामुळे त्यांनी मला खरं सांगितलं. त्या म्हणाले काय सांगू का की इकडे तुमच्या भारतासारखं नाही. मला म्हणाले की तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली?
तुम्ही सांगितलं माझं लग्न 35 वर्ष, म्हणजे इकडे स्टेप मदर आणि स्टेप फादर असे भांडण. मग ती मुलं जी असतात ना, ती दुसरी आई त्याला ठोकून काढते, दुसरे बाप त्याला ठोकून काढते. आणि मग सरकारनेच काय केलं की जर शाळेमध्ये मार नाही, मुलाला हे जर मारायचं तर मग शाळेमध्ये पण मारायचं. आता त्याचा ना आपला कुठे संबंध येतो का? माझ्या एक नात्यातले आजी आजोबा अमेरिकेला गेले आणि ती दोघे नवरा बायको, मुलगा मुलगी नोकरीला आणि ते नातू घरात होता. तो काहीतरी त्रास देत बसला, यांनी दिली एक ठेवून आजोबांना. त्यांनी केली ना पोलीस कंप्लेंट त्या मुलाने, ते आले पोलीस घेऊन गेले आजी आजोबा. मग आजी आजोबांनी पोलिसांनी त्या मुलाचा नंबर घेऊन कळवलं, मुलगा आला, त्यानंतर त्यांना सोडून आणलं, तो भाग गेला. मग पुढे दिवाळी आली, दिवाळीमध्ये आजी आजोबा, मुलं, नंतर मुलगा, सून वगैरे सगळे आले मुंबई एअरपोर्ट. मुंबई एअरपोर्टच्या बाहेर आले का आजोबांनी दिली ठेवले. आता सुप्रियातांनी संकेत दिलेला आहे, भाजी बाजारात विक्री मूल्य कळेल ना, विक्री मूल्य जे NAP मध्ये आलेले व्हॅल्यू होती कशी, विक्री मूल्य कळेल. नंतर वाचनालयामध्ये कसं आहे, हा सांगतो, तर तिथे मी ग्रंथालयात गेलो तर 3 वर्षाची मुले ना आजी आजोबा घेऊन आले होते. काय ते तिथे खेळाचे साहित्य वगैरे होतं असं. आणि मग हळूहळू अशी चित्रात्मक पुस्तकं होते, ज्याला आपण चित्र संग्रहालय तशी होती, मग ती दाखवत होती. सवय लागते. सचिन तेंडुलकर त्यावेळेला त्याला तो 4 वर्ष डोमेस्टिक आणि 20 वर्ष इंटरनॅशनल खेळला. त्यावेळेला त्याला प्रश्न विचारला की म्हणे तुम्ही तुमचं हे यश कसं काय मिळवलं? तर त्यांनी उत्तर दिलं की मी ज्या दिवशी क्रिकेट मला त्या मैदानावर गेलो त्या दिवशीपासून आजपर्यंत दररोज 6 वाजता मी मैदानावर असतो. पुढे मी दररोज 500 चेंडूंचा सामना करतो तेव्हा खेळतो. तो जरा काही खोचक पण असत ना पत्रकार, म्हणे की तुम्ही जर सेंचुरी मारली, डबल सेंचुरी मारली, तर तुम्ही ते लगेच ओपन करत नाही का? पाहत नाही का काय काय तुम्हाला दिसत? तर मी तसं केलं नाही म्हणून आज हे इथे आहे असं त्यांनी उत्तर दिलं. तर मॉरल ऑफ द स्टोरी, सातत्य जे आहे ते महत्वाचं आहे. एक मिनिट, पालक शिक्षक सभेत उपस्थित राहावे, त्यांना गृहपाठ द्या, वैद्यकीय तपासणी, मुलांची दात, कान, नाक हे सगळं. त्यानंतर पाल्यास पुरेसा वेळ द्या. नंतर कौशल्य विकसित करण्यात मदत करा. आत्मविश्वास, क्षमता, स्वाभिमान, देशप्रेम याकरता त्याला प्रेरित करा. आपले डोळे, हात आणि मेंदू यांचा खूप संबंध. ज्या वेळेला मनाला आपण जे आहे ना याचं गिरव, त्यावेळेस तो डोळ्याने पाहत असतो, हाताने समजत असतो, मेंदू त्याला ऑर्डर करतो. त्यावेळेला तो म्हणतो, मग आपण म्हणतो की असं गिरव, मग अशी रेष काढ, मग असं गिरव. तुम्ही अनुभव घेतला असेल बरं, आमचं मी तुमचा वेळ घेत नाही. तुम्ही स्विमिंग पूलला जर तुमच्या मुलाला कोणाला घेऊन गेला असा स्विमिंग टँकर, आणि तो मुलगा जर काय त्याला हे बांधलेलं वगैरे असतं तरी पण तो बुडला आणि तुम्ही पाहता, मग तो कोच पाहतो आणि ते लगेच कोच हे करून त्याला बाहेर काढतो आणि आपण म्हणतो नाही आता स्विमिंग वगैरे. तेव्हा त्या कोचचं उत्तर काय असतं? तो म्हणतो याला अजून एक उडू द्या, उडी मार, नाही तर तो आयुष्यभर स्विमिंग शिकणार नाही. मग तुम्ही सांगा पालकांना की त्याला या वयात जर आम्ही लिखाण दिलं तर तो आयुष्यभर लिखाण करणार नाही.
कारण डोळे, हात आणि मेंदू यांचा समन्वय आहे. तो समन्वय योग्य घडला तरच व्यवस्थित सगळं काही होईल, नाही तर होणार नाही. तर अशा प्रकारे 10 दिवस तुम्ही पंचकोशीय जो विद्याभारतीचा अभ्यासक्रम आहे तो आत्मसात केलेला आहे. खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. असाच तुम्ही आता त्याचं क्रियान्वयन महत्वाचं. नुसतंच आपण एखाद्या घरी जातो आणि तुम्ही फारच जेवायला छान पदार्थ केले, तुम्ही पण करा ना घरी, जसे केले का नाही, पण तुम्ही पण करा. पण तसे पदार्थ आपल्याला करायचे आहे. म्हणजे याचं क्रियान्वयन जे आहे हे जर आपण केले, आता काय सांगड घालायची, थोडी सांगड घालायची की पंचकोश हा शब्द म्हणलं की विषय लोकांना कळत नाही काय. आमचे दादासाहेब कादळे जे आहेत हे पंचकोशावर त्यांची पीएचडी आता त्यांचा व्हायवा झाला. पण पहिल्यांदा त्यांनी जेव्हा विषय घेतला पंचकोश, त्यावेळेला त्यांना जे गाईड मिळाले ते काय भानगड आहे पंचकोश गाईड, आम्ही ऐकलं नाही. पण पंचकोशामध्ये काय पॉवर आहे ही भाईंनी उलगडून दाखवली तुम्हाला. सगळी पॉवर, शक्ती. तर त्या शक्तीचा तुम्ही वापर करा. तुम्ही हे शिशु शिक्षणाचं व्रत जे घेतलंय ना, वट सावित्रीचं व्रत, तसं शिशु शिक्षणाचं व्रत जे घेतलंय ते खूप चांगलं. हे बघा, तुम्ही फक्त कोणाला आनंदी पाहिला असेल, लहान मुलाला. बाकी आमच्या तुमच्यासारखे जे ते काही ना काहीतरी आपली कळ आहे, काहीतरी आहे. बंगला, गाडी, घोडा, सगळं आहे, पण तरी काहीतरी आहे. तसं बालकच तुम्हाला जीवनभर आनंदकोश तुमचा विस्तृत करायचा असेल, पॉवरफुल करायचा असेल तर फक्त शिशुकडे पहा. आणि तुमचा विश्वास आहे का आता हे जे प्रशिक्षण झालं त्याच्यावर, तुमची श्रद्धा आहे. साईबाबांनी सांगितलं श्रद्धा आणि विश्वास असेल तर आपण काहीही करू. सर्वांना अनंत शुभेच्छा. धन्यवाद.